आपण थेट जाऊया धाराशिवमध्ये. तिथून सर्वाधिक दर आता पेट्रोलचे समोर येतात. पेट्रोल आता तिथे 108.51 पैसे तर डिझेल 94.99 पैसे प्रति लिटरवर पोहोचलंय. अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. नागरिकांमधूनही प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. डिझेलच्या दरामध्ये आता वाढ झालेली आहे. जर आपण पाहिलं तर डिझेल आणि पेट्रोल प्रत्येकी 3 रुपयानं वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्य खिशाच्या नागरिकांना जो आहे तो खिशाला कात्री लागणार आहे. मी आता धाराशिव जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर आहे. आपण जर पाहिलं तर अगदी जे नागरिक मोठ्या संख्येनं जे आहे ते दररोज जा-ये करत असतात. त्यांना आता कुठेतरी याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता ही काय मनमानी चालू आहे सगळंच. मनमानी भाव चालू आहे सगळे. काय त्यांच्या हातात आहे सगळं. काय सांगू काय नाही, सर्वसामान्याचे हाल आहेत ह्याच्यात. सगळ्यांचेच हाल. आता गाडी तर घेतल्याशिवाय वापरल्याशिवाय मार्ग नाही. शेवटी ह्यांच्या मनानच चालू आहे सगळे कार्यक्रम. सर्वसामान्याचे कंबर डमवण्याचे काम झाले. काय करणार? मोदी सरकारनं तर सर्व वांदच करून सोडलं ना. आम जनतेचं कंबरड मोडलं आता. सगळ्या अडचणी ना. कष्ट करून कवर मारायचं. डिझेल लागतं, या ट्रॅक्टर बसवण्याच आहे ते. काय परवडत नाही, कमी करावं लागतं. बालाजी सर्वस्व, साम टीव्ही, धाराशिव.